नमस्कार मित्रांनो, ओवे क्लासेस मॅथ आणि इंग्लिश या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर अल्फाबेट्स कोणते आहेत ते आणि त्याचे ओव्हल्स आणि कॉन्सोनंट्स म्हणजे स्वर आणि व्यंजन कोणते आहेत ते बघितलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रोनाउन्सिएशन्स ऑफ द अल्फाबेट म्हणजे मुळाक्षराचे उच्चार. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी किंवा समजण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे किंवा बनवलेला आहे. हा व्हिडिओमध्ये आपल्याला उच्चार कसे करायचे, अल्फाबेटचे उच्चार कसे करायचे इंग्लिशमध्ये हे बघणार आहोत. तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिले आपला आहे तो कोणता घेऊ, तर ओव्हल्स. ओव्हल्स म्हणजे काय, स्वर. आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे. तर ओव्हल्स आपले कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहीतच आहे. कोणकोणते? ए, ई, आय आणि ओ आणि यू असे हे 5 हे काय आपल्या ओव्हल्स आहेत. त्याचा उच्चार कशा प्रकारे केला जातो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर चला मित्रांनो, आपण ओव्हल्स म्हणजे आपले 5 प्रकारचे ओव्हल्स आहेत, त्याचा उच्चार कशाप्रमाणे केला जातो ते बघूया आपण. तर पहिला आपला ओव्हल्स आहे तो कोणता, स्वर आहे तो ए. ए मध्ये कोणता केला जातो, तर ओ चा पण केला जातो, एचा पण उच्चार केला जातो, ए चा पण उच्चार केला जातो आणि अ चा पण उच्चार केला जातो. हे आपण इंग्लिशमध्ये ए चा उच्चार अशा प्रकारचा उच्चार केला जातो ते बघूया आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया कशा प्रकारचा त्याचा यूज केला जातो. समजा आपण याचा एक्झाम्पल, तर ॲपल. काय, तर ॲपल. ॲपल म्हणजे काय, सफरचंद. अशा प्रकारचा काय याचा उच्चार केला जातो. तसंच काय, तर कॅट. कॅट म्हणजे काय, तर मांजर. अशा प्रकारचा याचा यूज केला जातो. आपल्याला या सेंटेन्स मध्ये ह्या वर्ड मध्ये कसा एचा यूज केला जातो, कसा उच्चार केला जातो ते आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला एचा उच्चार कसा केला जातो, तर समजा काय, फादर. तर फादर म्हणजेच काय, वडील. इथे काय एचा उच्चार काय केला जातो. तसंच काय, द फार्मर. फार्मर म्हणजे काय, तर शेतकरी. अशा प्रकारचा आपल्याला काय एचा काय उच्चार केला जातो. तशा प्रकारचे काय ओ चा उच्चार कसा केला जातो, समजा काय, तर बॉल. बॉल म्हणजे काय, चेंडू. इथं आपण बघू शकता तर एक आहे आपला काय ओव्हल्स आहे किंवा काय अल्फाबेट आहे, त्याच्या पुढे काय 2 अल्फाबेट आलेला आहे. सेम 2 अल्फाबेट आला का त्याचा अ असा उच्चार केला जातो. जसा बॉल किंवा हॉल. हॉल म्हणजे कारखाना. अशा प्रकारे त्यांचा उच्चार केला जातो. तर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा, नाही समजलं तरी काय कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला अजून काही चांगलं शिकवता येईल. त्याच्या दुसरा स्वर आहे तो म्हणजे कोणता आहे, तर ई आहे. ई मध्ये आपल्याला कसा ई चा वापर केला जातो, ए चा वापर केला जातो, तर ई चा वापर केला जातो, तो अ चा पण वापर केला जातो. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल द्वारे आपण उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया याचा उच्चार कशाप्रमाणे केला जातो. तर फॉर एक्झाम्पल आहे आपला काय आहे, तर मॅन. तर मॅन म्हणजे काय आहे, पुरुष. मॅन म्हणजे काय, पुरुष. तसा काय, पेन. हा आहे पेन. पेन म्हणजे काय आहे, तर आपलं काय, लेखणी. तशाच प्रकारचा आपला काय चा वापर कशा प्रकारे केला जातो ते बघूया. तर फॉर एक्झाम्पलद्वारे आपण बघूया काय आहे, तर काय, तर गार्डन. गार्डन. गार्डन म्हणजे काय, बगीचा. अशा प्रकारचा चा यूज आपण
केला जातो. तशा प्रकारचा ईचा यूज आपल्याला बघायला भेटतो. कोणता? ही. ही म्हणजे कोण? तो. सी म्हणजे ती. अशा प्रकारचा काय ईचा आपण प्रोनाउन्सिएशन्स म्हणून उच्चार करतो ईचा. त्याचद्वारे आपण एक ईचा आपण उच्चार करतो. तो कोणता? तर डबल ईचा म्हणजे दीर्घ स्वर म्हणून त्याचा काय उपयोग केला जातो. तो म्हणजेच कोणता? समजा फॉर एक्झाम्पल बघूया. कोणता? सी. सी म्हणजे काय? पाहणे. म्हणजे आपण त्याचं दीर्घकाळ काय डबल ई असला तर काय आपण करतो? दीर्घकाळ यूज आपण त्याचं हे करतो. तसं प्रकारने काय? टीथ. टीथ म्हणजे दात. अशा प्रकारचे डबल ई मध्ये सुद्धा आपण ईचा उच्चार कशा प्रमाणे केला जातो ते बघितलेलं आहे. देन आपला कोणता आहे? तर ओव्हल्स कोणता आहे? त्याच्यानंतर तर आय. तर कोणता आपला आहे? तर आय म्हणून काय केला जातो? ईचा पण केला जातो, आयचा पण केला जातो आणि याचा पण काय उच्चार केला जातो. ते आता आपण काय बघणार आहे. तो म्हणजेच कोणता? तर ईचा उच्चार काय आपण केला जातो? समजा काय ईचा यूज आपल्याला कसा केला जातो? तर काय? बिग. काय? बिग म्हणजे काय? मोठा. आणि तशाच प्रमाणे यूज केला जातो. तो म्हणजे कोणता? समजा पीक. पीक म्हणजे काय? डुक्कर. त्याचा उच्चार कशा प्रमाणे केला जातो? तर आयचा यूज आपल्याला ई म्हणून पण केला जातो, आय म्हणून पण आणि ए म्हणून पण आपल्याला काय उच्चार केला जातो. तसंच आयचं फॉर एक्झाम्पल बघूया आपण. समजा काय? राईस. राईस म्हणजे भात. अशा प्रकारचा ते काय उच्चार केला जातो. त्याचप्रमाणे त्यांचा उच्चार आपल्याला हे म्हणून पण काय केला जातो. तर फर्स्ट काय? फर्स्ट म्हणजे काय? पहिला. अशा प्रकारे आपल्याला तो होल्स म्हणजे स्वरचा कशा प्रकारे आपल्या इंग्लिशमध्ये उच्चार केला जातो, वर्ड मध्ये कशा प्रकारचा त्याचा उच्चार केला जातो ते काय बघितले आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा आहे तो म्हणजे काय? ओ आहे. हो काय? स्वर आहे. ओल्स म्हणजे दुसरा आहे. त्याचा प्रोनाउन्सिएशन कसा केला जातो ते आता आपण काय बघूया. ओचा कशा प्रमाणे केला जातो? ओ. तर ओ. अशा प्रकारचे काय त्याचा काय उच्चार केला जातो. ते कोणते आपण वर्ड मध्ये बघूया कशा प्रकारे त्याचा उच्चार केला जातो. ओ मध्ये त्याचा उच्चार केला जातो. तो म्हणजे काय? गोट. गोट म्हणजे काय? बकरी. गोट म्हणजे काय? तर बकरी. त्याच्यानंतर त्याचा दुसरा उच्चार केला जातो. तो म्हणजे कोणता? गॉड. गॉड म्हणजे काय? देव. तर नेक्स्ट आहे तर आपण बघूया काय? कूल. इथं काय डबल्स ओव्हल्स आलेला आहे म्हणजे डबल अल्फाबेट आलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा उच्चार कू म्हणून काय केला जातो. कूल म्हणजे काय? थंड. काय काय? रूम म्हणजे काय? कमरा. अशा प्रकारचे हे काय ओव्हल्स म्हणजे स्वर आहे त्याच्या कशा प्रकारचे काय उच्चार केला जातो ते तुम्ही या व्हिडिओमध्ये काय बघत आहात. तर नेक्स्ट आपला कोणता आहे? तर लास्टचा आपल्याला कोणता ओव्हल्स आहे तो म्हणजे कोणता आहे? यू आहे. यू मध्ये आपल्याला काय केला जातो? अ चा पण उच्चार केला जातो आणि काय चा पण उच्चार केला जातो. तर आजचा विचार कसा केला जातो? तर समजा काय? सन.
काय तर सन म्हणजे काय सूर्य, सन म्हणजे काय सूर्य. तर अशा प्रकारचं काय यूचा काय यूज केला जातो अनेक वर्डमध्ये, अनेक शब्दामध्ये त्याचा काय उच्चार कशा प्रमाणे केला जातो. समजा तसं ऊचा काय केला तर समजा काय फूट, काय फूट म्हणजे काय ठेवणे. अशा प्रकारचे काय ओव्हल्स मध्ये प्रोनाउन्सिएशन्स ऑफ अल्फाबेट म्हणजे मुळाक्षराचे उच्चार कशा प्रकारचे केले जातात हे आपण ओव्हलचे उच्चार कसे केले जातात ते एक्झाम्पल द्वारे समजून घेतलेले आहे. तर बाकीचे काय कॉन्सोनन्स व्यंजन आहे ते पुढच्या आपण व्हिडिओमध्ये ते बघणार आहेत. जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज शेअर करा आणि कमेंट करा. तर थँक्यू सो मच.